पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोनसाखळी चोराने महिलेवर दगडाने हल्ला करत त्यांच्याकडील सोनसाखळी हिसकावून नेल्याचा प्रकार नवीन पनवेल शहरात घडला. सोनसाखळी चोरट्याने 52 वर्षीय पादचारी महिलेच्या चेहऱ्यावर दगडाने हल्ला करून त्यांच्या गळ्यातील जवळपास 3 तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून तो तेथून पसार झाला. ही घटना नवीन पनवेल शहरात घडली. चोरट्याने महिलेच्या गळ्यातील 3 तोळे वजनाची सोनसाखळी चोरी केल्याची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नवीन पनवेल सेक्टर 13 मध्ये राहणाऱ्या महिला नारळ पाणी खरेदी करण्यासाठी सेक्टर 12 नवीन पनवेल येथील रस्त्यावरून पायी चालत जात होत्या. अचानक या महिलेच्या पाठीमागून आलेल्या तरुणाने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. मात्र महिलेने गळ्यातील सोनसाखळी पकडून ठेवल्याने या चोराने जवळचा दगड उचलून त्या महिलेच्या चेहऱ्यावर दगडाने हल्ला केला. यावेळी महिलेच्या चेहऱ्यावर दगड लागल्याने त्यांनी सोनसाखळीवरील हात सोडला. या संधीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील जवळपास 3 तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून तो तेथून पळून गेला. या घटनेमुळे पनवेल, नवीन पनवेल परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.